त्यांनी मात्र सेवा आपल्या संघाची केली आहे आणि आज मात्र जय भवानी संघाच्या माध्यमातून खेळत असताना कशा प्रकारचा खेळ करतील पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुंदर खेळ यांच्या माध्यमातून राहिला आणि या सामन्यामध्ये देखील कशा प्रकारचा खेळ करेल ते देखील पाहणं गरजेचं. स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहिलं तर सतीश टेंबे आपल्याला पाहायला मिळत आहे. चला सामन्याला सुरू करायची आहे. पुढचा चेंडू गोलंदाज सूरज. यावेळेचा चेंडू विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये सुरेख लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी मात्र सुरेख लाईन आणि लेंथ वरती मात्र गोलंदाजी केली जाते. डॉट बॉलची सांगता मैदानावरती हा गोलंदाज करताना पाहायला मिळतो. सरावामध्ये देखील आपण पाहिलं तर अशा प्रकारची सुंदर गोलंदाजी नेहमी हा गोलंदाज करतो आणि तीच गोलंदाजी या सामन्यामध्ये देखील करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकांचा वापर चेंडूला भिरकावून रावलाय वाईड इश लॉंग ऑफ सीमा रेखा पार. सतीश टेंबेंचा ब्रँड चौकार. त्या मदतीने धाव फलकावरती श्री गणेश आपण पाहू शकाल. ज्या प्रकारे मोठे मोठे आपण पाहू शकाल उद्योगपती असतील मोठे मोठे व्यावसायिक असतील शून्यातून विश्व निर्माण करताना पाहायला मिळतात आणि इथून देखील शून्यातून सुरुवात करून एक मोठी धावसंख्या या संघाला उभारायची आहे आणि ती धावसंख्या मात्र कितपत असेल कारण की आज गोलंदाजी मात्र सुरेख केली जाते. मनीष धायगुडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून सतीश टेंबेंचं पाचारण यावर्षी या संघामध्ये झालंय आणि सतीश टेंबेंचं येणं संघाला माने कुठेतरी मजबूती देऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चौकार मात्र खेचला गेला आणि त्यानंतर लगेच क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. यावेळेचा चेंडू आपण पाहिलं तर बचावात्मक पावदरातून चेंडू फेकायचा होता त्या प्रयत्नांमध्ये अवांतरचा इशारा पंच मात्र करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर व्हाईट बॉल आपण मैदानावरती पाहू शकाल आणि अवांतर धावसंख्येने संघाचे धावफलक मात्र एक घर पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचतोय मित्रांनो 5च्या घरामध्ये. 5 धावा 5 रन्स संघाच्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सूरज सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली आहे परंतु चौकारल्यानंतर लगेच कुठेतरी लय भटकताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन देता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु केवळ दर्शक बनून चेंडू पाहतोय. चेंडू मात्र जातोय सीमा पार आणि आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज सतीश टेंबेंच्या माध्यमातून खेचण्यात आलेले आहेत. गोलंदाज कुठेतरी दडपणाखाली वावरतोय की काय. पहिले 2 चेंडू सुरेख त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी मैदानावरती परंतु यावेळेस चांगलं कमबॅक आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे चेंडू टाकले जाल तर तुम्ही निश्चितपणे बचावले जाल मैदानावरती. या अगोदरचे दोन्ही चेंडू पाहिले तर पहिला चेंडू हलकासा ओव्हरपिच होता आणि या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिलात मित्रांनो तर फुल टॉस पद्धतीचा होता. त्या चेंडूंचा पूर्णपणे समाचार फलंदाजांनी घेतला आणि त्यावरती 2 चौकार वसूल केले. त्या व्यतिरिक्त सर्व चेंडू सुरेख मैदानावरती. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. गॅप मधून चेंडूला भिरकावून लावलाय कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सीमा पार आणखीन एक चौकार. प्रकारची धावना आहे. 3 चेंडू खराब त्या 3 चेंडूंवरती 3 चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. तर पंच आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कॉल आलाय वेळोवेळी वेळाकडे लक्ष द्या कारण की वेळ खूप खर्च होतोय सामन्यांमध्ये. प्रत्येक षटकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर आपण पाहिलं तर केवळ 5 मिनिटांचा अवधी असतो परंतु इथे मी म्हणेल 7 ते 8 मिनिटं प्रत्येक षटकासाठी खर्च होत आहेत. त्यानंतर कुठेतरी 5-1 मिनिटाचा मध्येच ब्रेक मात्र घेतला जातोय. त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण दोन्ही संघांना सांगायचंय आणि लगेचच सामन्यांना मात्र सुरुवात करायची आहे. तर गोलंदाज ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. संघाकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं तर वैयक्तिक स्वरूपाचं पहिलं षटक गोलंदाज
ओमकार मात्र घेऊन येतोय पहिला चेंडू। यावेळेस फलंदाजासाठी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरून चेंडूच्या पाठी धावतोय। अंतिम क्षणांना चेंडू देखील जातोय सीमा पार आणि मिळतोय आणखीन एक चौकार। धन्यवाद डीजे। आपण पाहिलं तर यावेळेस मात्र चौकार लगावला जातोय। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न गरज होती का, कारण की आपण पाहिलं तर सरळ बॅटने धावा येत होत्या। अशा वेळेस रिव्हर्स स्वाईप करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि त्या प्रयत्नांमध्ये पूर्णपणे असफल फलंदाज ठरतोय। तरी देखील आपण पाहिलं तर एकेरी स्वरूपाची धाव मैदानावरती मिळताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 18च्या घरामध्ये। गोलंदाज ओमकार पहिला चेंडू आपण पाहिला तर पूर्णपणे वाईडिश ऑफ स्टंप वरती फेकला गेला होता। त्या चेंडूवरती चौकार मात्र खेळाडूने वसूल केलाय, परंतु नंतरचा चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे इनटू द स्टंप्स हा चेंडू फेकला गेला होता। तिथे मात्र केवळ एका धावेवरती फलंदाजांना समाधान मानावं लागतंय। तर यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज सतीश टेंबे आपल्याला पाहायला मिळते, ज्या सतीश टेंबेंनी पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले गेलेत। त्याच प्रकारची फलंदाजी मात्र दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल की काय, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह। यावेळेस मात्र खराब चेंडू, कोणत्याच प्रकारची मेहनत मात्र फलंदाजाने घेतली नाहीये आणि चेंडूला मात्र भिरकावून लावलोय सीमा रेखा पार आणि मिळतोय आणखीन एक चौकार। मात्र स्थिरावतोय डबल टू 22च्या घरामध्ये। यावेळेस लॉंग ऑन झोन मध्ये फटका खेळला जातोय। सूरज रावत चेंडूच्या खाली, जोपर्यंत चेंडूची उचल करेल पुन्हा एकदा फेक करेल तोपर्यंत मात्र केवळ सिंगल मिळताना पाहायला मिळतीये। या जोडीला मी म्हणेल कुठेतरी एखादा फलंदाज बाद करणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे, कारण की हे फलंदाज अजून देखील थोडा वेळ मैदानावरती थांबले तर मात्र कुठेतरी मोठ्या धावा त्यांच्या बॅटमधून एकवट होऊ शकतात। परंतु इथून जर एखादा फलंदाज बाद झाला तर मी म्हणेल कुठेतरी पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो। गोलंदाजी करणारा माऊली 11 संघ, यंग टॅलेंट, यंग ब्रिगेड आणि अनुभवी खेळाडू विकास मटालेच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू भिरकावून लावलाय नो मॅन्स लँड मधून, परंतु झेल पूर्ण केला जातोय गोलूच्या माध्यमातून। सुंदर कॅच इथे पूर्ण केली जाते आणि फलंदाज अजित पाटील यांना बाद केलं जात आहे। तर यावेळेस आपण पाहू शकाल अंतिम चेंडूवरती विकेट मात्र मिळते। चांगलं कमबॅक गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून राहिलंय। तर देखील पुन्हा एकदा गोलंदाज सूरज वरती विश्वास दर्शवण्यात आलेला आहे, ज्या सूरजने पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, परंतु P1चं षटक होतं। या षटकामध्ये क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुलं होतं आपल्याला पाहायला मिळते आणि या षटकामध्ये हा गोलंदाज मात्र कशा प्रकारची कामगिरी करेल दुर्तास देखील पाहणं गरजेचं असेल। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। वारंवार तुम्ही खूप उशीर करताय मित्रांनो।
पुढचा चेंडू असेल गोलंदाज सूरजचा. यावेळेस चेंडू नीटचा बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित. जोपर्यंत चेंडूला उचलेल पुन्हा एकदा फेकेल तोपर्यंत मात्र मिळतीये सिंगल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होती आणि स्ट्रायकिंग एंडवर येतोय फलंदाज विशाल. विशाल ढवळे आपण पाहू शकाल गोट्या आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा, येस 24 रन्स संघाच्या धावफलकावरती. विशाल आपण पाहू शकाल यावेळेस संघाच्या माध्यमातून फलंदाजीसाठी आलाय. विशाल ढवळे कशा प्रकारची कामगिरी करेल तुर्तास हे देखील पाहणं गरजेचं. तर एक डावखुरा त्याचा आणि एक उजव्या त्याचा फलंदाज आहे, त्यामुळे प्रत्येक एकेरी स्वरूपाच्या धावेनंतर कुठेतरी मी म्हणेल क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करावं लागतं आणि त्यामुळेच अशा प्रकारचा उशीर मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फकरू आपण पाहू शकाल मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पण पाहू शकाल यावेळेस पंच केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता परंतु बॅट बाउन्स. चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर 4 धाव्यांकरिता चौकाराच्या माध्यमातून मिळतात जाताना पाहायला मिळतोय. मदतीने एक मोठी धावसंख्या धावफलकावरती तब्बल 28च्या घरामध्ये जाऊन धावफलक विसावताना पाहायला मिळतंय. षटकार जरूर फलंदाज लगवत नाहीत परंतु गॅप शॉट सिलेक्शन मैदानावरती केले जाते. यावेळेस पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन जाणार चेंडू डायरेक्ट हिट केलं जाणार का, परंतु नाहीये. नकाराला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु ते एकदा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. ज्या प्रकारचे मोठे फटके या खेळाडूंच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात त्या प्रकारे सिंगल डबल वरती देखील एक खेळाडू भर देताना पाहायला मिळतात. ह्या एका धावेच्या मदतीने संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 षटकात. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गत असताना 3 चेंडूंचा खेळ झालेला, अजून देखील 3 चेंडूंचा खेळ मात्र येणं बाकी आहे आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 29च्या घरात. 2 गडी बाद 29 ही धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज मात्र सज्ज. यावेळेसचा चेंडू लेटकट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एक धाव एका धावे तिथे मात्र समाधान मानावं लागेल. अतिशय सुंदर कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर सूरज रावतच्या माध्यमातून केला जातोय. केवळ एक षटकार आला या षटकामध्ये परंतु त्या व्यतिरिक्त अतिशय सुंदर कामगिरी मैदानावरती केली जाते. कोणत्याच प्रकारे फलंदाजांना मात्र हात खुले करण्याची संधी मैदानावरती दिली जात नाहीये. त्याचं कारण की भेदक गोलंदाजी मैदानावरती चालू आहे. कमबॅक गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सूरज रावतच्या माध्यमातून पाहायला मिळते. तो विश्वास मात्र तिसऱ्या षटकामध्ये दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून. पूर्णपणे विश्वासार्थ कामगिरी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय परंतु अजून देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मात्र येणं बाकी आहे. हे 2 चेंडू कशा प्रकारचे हाताळले जातील तुर्तास ते देखील पाहणं गरजेचं. तर दरम्यान आपण पाहू शकाल ऍडव्होकेट सन्मान्य पाहुणे बाळकृष्ण भोपी साहेबांचे इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. खूप खूप सहर्ष स्वागत आहे साहेब आपल्या संपूर्ण क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. आणि विनंती असेल आपल्याला की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, अप्रतिम क्षेत्ररक्षण, सीमारेषे लगत आपल्याला पाहायला मिळते. राधेच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. इथून मात्र खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावा संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचताना पाहायला मिळतीये 2 गडी बाद 32च्या घरात. सामन्यानंतर त्यासाठी दुसऱ्या फेरीतील विजेते संघ पहिला सामना जिंकला होता आदित्यप्रिया जय मल्हार ए या संघाच्या माध्यमातून. त्यानंतरचा जिंकला गेला आपण पाहिलं तर मोरिया 11 संघाच्या माध्यमातून. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण
लकी ड्रॉ साठी मात्र उपस्थित राहायचंय. तर यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज, राधे मात्र कोणत्याच प्रकारची चूक करत नाहीये. तर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झाला विकास मटाले, जो आपण पाहिलं तर मागील वर्षापर्यंत पहिलं षटक मित्रांनो हाताळायचा, परंतु आज जर आपण पाहिलं तर अंतिम षटकासाठी गोलंदाजी करिता आलाय आणि आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती घडी गारद केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाकडे आपण पाहू शकाल. विशाल साठीचा हा चेंडू शॉर्ट टर्म पुल करायचा होता, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. बॅक टू बॅक दुसरा मोठा मोहरा गारद फलंदाजी करणाऱ्या जय भवानी या संघाचा. तर येस, सर्व संघांना सांगू इच्छितो दुसऱ्या फेरीमध्ये जिंकणाऱ्या संघांना की क्वार्टर फायनलचा सामना हा 3 षटकांचा खेळवला जाईल. जर वेळ राहिला तर सेमीफायनलचा सामना 4 षटकांचा असेल आणि वेळ कमी असेल तर सेमीफायनलचा सामना देखील 3 षटकांचा खेळवला जाईल, याची नोंद मात्र दुसऱ्या फेरीतील विजेते सर्व संघांनी मात्र घ्यायची आहे. बॅक टू बॅक 2 गडी गारद गोलंदाज विकास मटालेंनी यावेळेस केले गेले. तर पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्येचा जो वाढता आलेख होता मित्रांनो, पूर्णपणे त्या वाढत्या आलेखावरती रोख लावण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तर यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाणार का? संदीप शेडगे चेंडूला जज करतायत. झेल मात्र पूर्ण केला जातोय आणि संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली विकेट हॅट्रिक मैदानावरती पूर्ण केली जाते. विकास मटाले मॅन इन फॉर्म यांच्या माध्यमातून. तर दरम्यान प्रशांत नाडकर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वैभव लोंढे साहेब आपली वाट बघताना पाहायला मिळतात. माजी क्रिकेटपटू एकता संघाचे प्रशांत नाडकर साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती बसून या संपूर्ण सामन्यांचा मात्र आनंद घ्यायचा आहे. विकेट हॅट्रिक मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू 0 धावा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावांवरती धावफलक, 32 या धावसंख्येवरती धावफलक मात्र स्थिरावलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूच्या खाली, 1 बाउन्स चेंडू मात्र उचलला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र दुसरीच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज प्रदीप यांची खेळी मात्र संपुष्टामध्ये. तर यावेळेस मात्र कमबॅक गोलंदाजी विकास मटालेंच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जातीये आणि एकाच धावेत मात्र समाधान मानावं लागेल. गोल्डन षटकाकडे वाटचाल, 34च्या घरामध्ये जाऊन धावफलक विसावलंय आणि संपूर्ण पूर्वार्धातील शेवटचा अंतिम चेंडू. कोणी विचार केला असेल का मित्रांनो, पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती होत्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या होती ती तब्बल 32 आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि केवळ धावफलकावरती धावसंख्या ती मात्र 34 धावा 34 धावा माफ करा, 34 रन्स. शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस मात्र स्लॉक स्वीप केला गेलाय. चेंडू मात्र जातोय, आपण पाहू शकाल सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु यश प्रेक्षकांचा इशारा आपण पाहू शकाल, षटकार पाहायला मिळतोय. तर 6 धावा अंतिम चेंडूवरती मोमेंटम प्राप्त करून देणारे आहेत.
रुपयांचं पारितोषिक मात्र येताना पाहायला मिळतंय. जी जबरदस्त सुरांची मेजवानी, फलंदाजांना टायमिंग करता येत नाहीये, परंतु आमचे डीजे मास्टर आज मात्र सुंदर टायमिंग करताना पाहायला मिळतात. जबरदस्त सुरांची मेजवानी, हिंदी असेल मराठी असेल, खूप सुंदर सुरांची मेजवानी. त्या मेजवानीकरिता रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक महत्वाचं नाहीये, परंतु मित्रांनो पण पाहिलं तर कुठेतरी आणखीन मनोबल वाढवण्याचं काम आमच्या डीजे मास्टरचं केलं गेलंय. तर येस, धन्यवाद मी संपूर्ण रॉयल टीमचं मानेल. तसंच येणाऱ्या कालावधीमध्ये ह्या 41 धावांचा पल्ला कशा प्रकारे गाठला जाईल याचं प्रात्यक्षिक धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया मराठीचा एक जबरदस्त आवाज प्रवीण अर्जुने सर यांच्याकडे. धन्यवाद विकेत. पुण्याच्या एक बार आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर तिथे क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडू रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्रमंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. जरा खेळाडूंना विनंती आहे, आपण थोडंसं स्पीडअप करायचं. नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज केलं जातं. आणि एकंदर जर आपण दृश्य पाहिलं मैदानावरती तर सकाळच्या सत्रामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे दृश्य टिपली गेली, एक विहंगम दृश्य मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला दाखवलं जात आहे. एकंदर या एकाच स्पर्धेमध्ये सर्व काही देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. रामदास शेवाळे प्रतिष्ठान सातत्यानं या विभागामध्ये अनेक विविध समाजोपयोगी कामंही त्यांच्या माध्यमातून नक्कीच आयोजित केली जातात. विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांचं आयोजन असेल, मोफत चष्मा वाटप शिबिराचं आयोजन असेल, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन असेल. गली गली धूम मची मच गया शोर, आया नगर सेवक आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आया नगर सेवक. राज्य आले नवे मिळते जे काय हवे, नगर नगर डगर डगर में है एक शोर. गली गली धूम मची मच गया शोर, आया नगर सेवक आपला नगर सेवक. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. लाईव्ह स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकता आपल्या सर्वांचा, तुमचा आमचा सर्वांचा नगरसेवक करतो ते सन्माननीय विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय विजय शेठ खानोकर साहेब यांचं मात्र शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. मान्यवरांचा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. ऑल सेट फॉर द रन चेस. इथे मात्र गोलंदाज पहिला चेंडू शफल अक्रॉस द लाईन, ऑन साइड रिझन मध्ये चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं तुम्हाला करावं लागेल या स्पर्धेमध्ये जर या धावा डिफेंड करायच्या आहेत. एकंदर धावफलकावरती धावा उभारल्या गेल्यात पहिल्या सत्रामध्ये 40 धावा आणि विजयासाठी मात्र टार्गेट लक्ष असणारे 41 धावांचं. 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. माऊली संघाकडून सलामी फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल माऊली संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत खेळाडूंची नावं पोहोचवायचे, कारण वैयक्तिक पारितोषिके देखील आहेत या स्पर्धांमध्ये. त्यामुळे विनंती असेल की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येणं महत्वाचं आहे. 2 सलामीवीर फलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मानस जरूर दाखवला गेला. चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता आला नाहीये. गोलंदाजीचा जर विचार केला तर गोलंदाज संतोषच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. विजयासाठी 41 धावांचं लक्ष आहे. यावेळेस
वेग आहे, वेगाबरोबर अचूकता आहे आणि अचूकतेबरोबर तिखट मारा देखील गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला सातत्यानं मैदानावरती करावी लागेल. माऊली संघाचा जर विचार केला, मी नेहमी उल्लेख करतो की धक्कादायक निकाल, तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धक्कादायक निकाल लावण्यासाठी प्रसिद्ध असणारा माऊली संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादन केला. त्यानंतर मात्र दुसऱ्या विजयाच्या दिशेने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तर मी विनंती करतो आनंद माने, अर्थातच माने सरकार, आपणास विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. या दरम्यान चेंडू वाईड इस लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. उच्च दर्जाचं क्षेत्रक्षण इथे मात्र करावं लागेल जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या संघातील गोलंदाजांमध्ये ती क्षमता आहे या 41 धावा डिफेंड करण्याची. 40 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्यात. विजयासाठी लक्ष्य 41 धावांचं. या दरम्यान आपण पाहतो युवा नेते संदीप दादा काळेसाहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर साहेबांचा आज वाढदिवस देखील आहे. तर इथे मात्र मनापूर्वकाकडे हार्दिक स्वागत. यावेळेस बिगेट चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये. मिड विकेट काउ कॉर्नर रिजन मधून चेंडू सीमा रेखा पार, 6 धावा, षटकार. पण या ठिकाणी मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणण्याची व्यवस्था करायची. स्वयंसेवकांना विनंती आहे की मॅच बॉल आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न करा. षटकार आला आपण पाहतोय. सन्माननीय आनंद माने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय संदीपदादा काळेसाहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं देखील शुभागमन आपण व्यासपीठाच्या ठीक समोर पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा सर्व मान्यवर आपल्याला एका स्क्रीनवरती नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय षटकार आलाय. षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती मात्र 9 धावा धाव फलकावरती येतात. पण विजयासाठी लक्ष 41 धावांचं. लक्ष फार मोठं नाहीये. 24 चेंडू 41 धावा प्रतिषणक, जवळपास 10.25 च्या सरासरी धावगतीचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना तब्बल 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 9 धावा या धाव फलकावरती उभारल्या गेल्यात. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज यावेळेस बिगेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. चुकी होणार नाहीये. इथून मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तर माऊली स्पोर्ट्स कळंबोली संघानं. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तुम्हा सर्वांचा हक्काचा नगरसेवक अर्थात सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. परंतु इथे मात्र पहिला फलंदाज गमावला गेलाय. पहिला किंदार फलंदाजीला मात्र पडतंय. माऊली संघाचा जर विचार केला तर या सामन्यामध्ये विजयासाठी लक्ष फार मोठं नाहीये. 41 धावांचं लक्ष आहे. परंतु या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 42 धावा डिफेंड केल्या होत्या जय भवानी स्पोर्ट्स क्लब संघानं या स्पर्धेतल्या सर्वात ताकदवर संघाला. मात्र या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवला होता. यावेळेस चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला जातोय. सरळ चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती मात्र धावा येत आहेत. 1 गडी बाद 9 धावा. गली गली धूम मची मच गया शोर. आया नगर सेवक, आपला नगर सेवक, माझा नगर सेवक, आया नगर सेवक. रामराज्य आले नवे, मिळते जे काय हवे. रामराज्य आले नवे, मिळते जे काय हवे. नाश करी पापाचा
या ठिकाणी मात्र सामन्याकडे वळूयात. पहिल्या षटकाच्या समाप्त्या धावफलकावरती धावा मात्र आल्यात. एक गडी बाद 9 धावा विजयासाठी लक्ष्य आहे. 10.25च्या सरासरीने 41 धावांचा आणि प्रत्युत्तर दाखल धावफलकावरती धावा मात्र आल्यात. त्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज सतीश टेंबे डावखोऱ्या हाताचा फिरकीचा जादूगर. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम हे नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाणार का? क्षमता आहे या गोलंदाजामध्ये आणि ती क्षमता मात्र या मैदानावरती सिद्ध करावी लागेल. कारण तुम्ही मैदानावरती स्वतःला सिद्ध करा, ही जनता हा तमाम क्रीडा रसिक मात्र तुम्हाला प्रसिद्ध करेल. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. जय भवानी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध माऊली 11. यावेळेस मात्र शफल अक्रॉस द लाईन. जमिनी लगतचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गरंगाळत चेंडू जातोय काव कॉर्नर रिजन मध्ये. सिंगल मात्र या ठिकाणी मिळते आणि सतीश हा चेंडू मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये गॅदर करतोय. सिंगल मात्र मिळते आणि संघाची एकूण धावसंख्या या एकेरी स्वरूपाच्या धावेनं दुहेरी अंकामध्ये अर्थातच 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर. तर या ठिकाणी विनंती आहे सूर्यज मुनीम अर्थातच सुरेश तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय व्यासपीठावरती यंग डॅशिंग आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र शुभ आगमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक कार्यसक्षम नगरसेवक म्हणून या विभागामध्ये सर्वज्ञात असलेले सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र शुभागमन व्यासपीठावरती पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात. एकंदर जर विचार केला धावफलकावरती धावांचा ओघ वाढवायचा प्रयत्न या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सतीश टेंबे फिरकीचा जादूगर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या जादूच्या फिरकीच्या जाळ्यामध्ये या दोन फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम हे नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना गोलंदाज सतीश टेंबे यावेळेस मात्र लोवर फुल टॉस चेंडू होता. कन्वर्ट करता आला नाहीये. यू बेस आय विल डेफिनेटली. खराब चेंडू मात्र वेळ देऊन जातोय. दुसरा फलंदाज गमावलाय तो माऊली संघानं. गली गली धूम मची मच गया शोर. आया नगर सेवक आपला नगर सेवक माझा नगर सेवक. ठिकाणी मात्र आपण पाहतोय सन्माननीय पाहुण्यांचा शुभागमन व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या विभागामध्ये सातत्यानं अनेक समाजोपयोगी कामं ज्यांच्या माध्यमातून केली जातात. सर्वसामान्यांचा जनसामान्यांचा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक युवा डॅशिंग नेतृत्व, एक यंग डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सन्माननीय विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं मात्र शुभागमन व्यासपीठावरती झालंय. परंतु माऊली संघ दमदार सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज गमावला आणि तिथून मात्र जी पडझड सुरू आपल्याला पाहायला मिळते. दोन आघाडीचे फलंदाज इथे मात्र गमावले गेलेत. खराब चेंडूंचा देखील समाचार घेता आला नाहीये. खराब चेंडूवरती विकेट गमावली गेलेत आणि इथून मात्र काहीसा अडचणीमध्ये हा नक्कीच पाहायला मिळतोय तो माऊली संघ. गोलंदाज सतीश टेंबे यावेळेस मात्र धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. लाईन मात्र थोडीशी वरकडलाय. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवंतर धावसंख्येच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर. विजयासाठी लक्ष्य टार्गेट आहे 41 धावांचा. 40 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या आणि आतापर्यंत प्रत्युत्तरा दाखल मात्र 12 धावा या धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेस बेगेट काढण्याचा प्रयत्न धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय. पण फिरकीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवून ठेवणं हे वैशिष्ट्य आहे गोलंदाजाचं. एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता एकाच ऍक्शन मध्ये या गोलंदाजाकडे आहे. ती कला आहे आणि त्या कलेच्या माध्यमातून मात्र सर्वोत्तम स्पेल आपल्या संघासाठी इथे साकारत असताना गोलंदाज सतीश टेंबे
यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय. पा विविधता, व्हेरिएशन सातत्यानं गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतंय. षटक समाप्त होत आहे दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 6च्या सरासरीनं धावफलकावरती धावा येत आहेत. त्या फक्त आणि फक्त 2 गडी बाद 12 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं विजयासाठी लक्ष आहे 41 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल अवघ्या 12 धावा धावफलकावरती आल्या आहेत. म्हणजे समीकरण उरतं येणारे अजूनही 12 चेंडू आणि गरज मात्र असेल ती 39 धावांची. येणारे 12 चेंडू 39 धावा. अजूनही जर पाहिलं तर सामना कोणत्या बाजूने जाणार हे सांगता येण्याकाठी नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस अनसर्टन्टीज असं म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे नक्कीच पाहिलं जातं आणि या क्रिकेटमध्ये येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये चित्र स्पष्ट होईल कोणता संघ असेल विजयाच्या दिशेने अग्रसर आणि कोणता संघ जो देईल निरोप या स्पर्धेला. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन रामदास शेवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित एकता चषक 2022 ही स्पर्धा. इथे मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न लीडिंग एज इथून मात्र परतावं लागेल. तिसरा फलंदाज बाद माऊली संघाचा. या दरम्यान एक जरूर निवेदन असेल. मोरिया 11 संघाचा संघनायक मोरिया 11 संघाचा संघनायकाला विनंती आहे की आपण लकी ड्रॉ साठी समालोचन कक्षेशी संपर्क करायचा आहे. यानंतर 3 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळतील. तर या ठिकाणी मात्र 12 चेंडू 29 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र लेग बाईच्या माध्यमातून सिंगल मिळाली. यावेळेस बिग हिट चेंडू मिडल ऑफ द बॅट आणि इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. पंचांचा इशारा 6 धावा षटकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम केलं जातं आणि माऊली संघ ज्याचा मी नेहमी उल्लेख करतो की एक धक्कादायक निकाल लावण्याची क्षमता या संघामध्ये आहे. षटकारानं मात्र नवसंजीवनी देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जरूर केली जाते. सिंगल मात्र या ठिकाणी आले. दुसऱ्या धावेसाठी दोनही फलंदाज पुढे सरसावत आहेत. 2 धाबा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. इथे मात्र अजूनही येणारे 8 चेंडू 20 धावांची गरज. 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी मिळवून देऊ शकतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिग हिट चेंडू थांबणार नाहीये. पाहूया क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि इथून मात्र परतावा लागेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता पण तो फलंदाज गमावला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय माऊली संघाचा.
संघाकडे गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर विकल्प बरेच आहेत, परंतु संघनायक इथे मात्र जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यांवरती घेत असताना. चला खेळाडूंना विनंती आहे, आपण थोडासा स्पीडअप करायचा आहे. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. एक संघ आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आज फायनल मध्ये काढायचा आहे. त्यामुळे विनंती असेल यानंतरचा सामना 3 षटकांचा आहे. अगोदरच या ठिकाणी समालोचनाच्या माध्यमातून आम्ही माहिती दिली गेलेली आहे की यानंतरचा क्वार्टर फायनलचा सामना 3 षटकांचा असेल आणि जर वेळ आपल्याकडे असेल तर सेमीफायनलचा सामना 4 षटकांचा होईल, अन्यथा तो सामना देखील 3 षटकांचा खेळवला जाईल. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही आत्ता जो वेळ वाया घालवताय तो जर वेळ वाचवला गेला तर मात्र चांगल्या षटकांचे सामने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. 6 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. क्षमता आहे फलंदाजांमध्ये, ती क्षमता मात्र या मैदानावरती सिद्ध करावी लागेल. ज्या मनीषनं 6 चेंडू 7 धावा डिफेंड केल्या होत्या, आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिला होता, तोच गोलंदाज मनीष यावेळेस मात्र 19 धावा डिफेंड करत असताना पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय अवांतर. इक्वेशन मात्र बदलतंय. येणारे 6 चेंडू आणि गरज मात्र असेल ती 18 धावांची. 18 धावा बनवण्याची ताकद, क्षमता, कुवाक, धमक फलंदाजीमध्ये आहे. डेप्थ आहे फलंदाजीमध्ये. अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार मारू शकतो. इथे मात्र लोवर फुल टॉस चेंडू कन्वर्ट करता आला नाहीये. थोडीशी नाराजी जरूर या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते, कारण ज्या ठिकाणी एलिव्हेशन द्यायचं होतं त्या ठिकाणी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाहीये. थोड्याशा धीम्या गतीने येणारा हा चेंडू आहे. फसवा चेंडू फेकला जातोय आणि हे खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं वैशिष्ट्य ठरलंय. ते गोलंदाज मनीष या गोलंदाजाचं पहिले 2 चेंडू नक्कीच सर्व्हाइव्ह केलंय. 1 चेंडू फेकला गेलाय, 2 धावा धाव फलकावरती आल्यात. इक्वेशन अजूनही पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5-17चं इक्वेशन. इथून मात्र एक मोठा फटका येणं गरजेचं असेल माऊली संघासाठी. जर तो फटका आला तर सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची क्षमता माऊली संघामध्ये आहे. इथे मनीष त्या फटक्यापासून फलंदाजांना वंचित ठेवणार की फलंदाज आपल्या फलंदाजीचा दमखम या मैदानावर दाखवणार. येणारे 3 चेंडू सामन्यामध्ये निर्णायक असतील. पाहूया फलंदाज या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करतोय की पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून संघनायक आपल्या संघासाठी एक महत्वाची भूमिका बजावतोय. गोलंदाज यावेळेस मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे. पंचांकडे अचलभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलंय, पण थेट फेकी होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1+1 अशा एकूण 2 धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातील. पण नो चेंडू करार केला स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. कमरेच्या उंचीच्या वर अर्थात स्टमक हाईटच्या वर हा चेंडू, वेस्ट हाईटच्या वर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र धावफलकावरती आल्या आणि या 2 धावेंच्या बरोबर तर फक्त 1 धाव असेल. 1+1 2 धावा धावफलकावरती. मी बोललो मी चुकलो काहीतरी. तर या ठिकाणी मात्र आपण जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. पहा सामन्याला कलाटणी देणारा कदाचित हा चेंडू ठरू शकतो का. अजूनही जर आपण पाहिलं तर 1 चेंडू झाला या षटकातील. पहिला चेंडू अवांतर होता, त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आणि त्यानंतर मात्र 9+1 एकूण 2 धावा. म्हणजेच 1 चेंडू फेकलाय, टोटल धावा खर्च केल्यात 4. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं यावेळेस पुन्हा एकदा नो चेंडू आहे. पंचांचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा बीमार आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार. पंचांच्या माध्यमातून घेतला गेलाय. मी आयोजकांना विनंती करतो आपण जुना चेंडू मैदानावरती पोहोचवायचा. इक्वेशन मात्र बदललंय. 5-6 चेंडू 19 धावांची गरज होती आणि फक्त 1 चेंडू फेकत असताना तब्बल धावा खर्च केल्या गेल्या 9. इक्वेशन मात्र बदललं. येणारे चेंडू 5 आणि गरज मात्र असेल ती
10 धावांची. पहा ही क्रिकेटची विचित्रता आहे मित्रांनो. दिस इज व्हॉट कॉल्ड अ क्रिकेट. याला खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हणतात. क्रिकेट हा खेळ इतका लोकप्रिय का आहे याचं कारण मात्र या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. जो पावली संघ पराभवाच्या छायेमध्ये होता, जो संघ मजबूत स्थितीमध्ये होता जय भवानी संघ, एका खराब चेंडून 2 खराब चेंडून मात्र संपूर्णपणे इक्वेशन बदललं गेलंय. इक्वेशन मात्र उरतं येणारे चेंडू 5 आणि गरज असेल ती 10 धावांची. पहा धक्कादायक निकाल इथे मात्र लावण्याची क्षमता माऊली संघामध्ये आहे. डावखुऱ्या हाताचा पहा माऊली संघाची एक जमेची बाजू, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय दमन सिंग साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. तर विनंती असेल दमन सिंग साहेबांना की या आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. मी सन्माननीय दमन सिंग साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे मात्र चेंडूची मागणी केली जाते. चेंडू बदलण्याचा निर्णय मात्र घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चेंडू थोडासा खराब अवस्थेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र इक्वेशन बदललं जात आहे. कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाणार. पहा अजित पाटील एक विकल्प यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगवान तेच तर राज गोलंदाज. सटीक लाईन आणि लेन साठी हा गोलंदाज ओळखला जातो. ज्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे 6 चेंडू 6 धावा रोखण्याची, तो गोलंदाज इथे मात्र 5 चेंडू 10 धावा रोखणार का. पुन्हा एकदा चेंडूची मागणी केली जाते. थोडासा स्पीडअप करायचं मित्रांनो, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. घड्याळाची वेळ आपल्याला दाखवते तब्बल 4:46. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय दमन सिंग साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. रामदास शिवाळे प्रतिष्ठान पुरस्कृत एकता मित्र मंडळ कळंबोली आयोजित त्यांची गरज होती. एक चेंडू फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून, 9 धावा खर्च केल्या. इक्वेशन बदललं. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस मात्र बिग हिट, प्रॉपर टायमिंगचा अभाव. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली मात्र चेंडू 1 बाउंस इनटू द फेन्स. चौकार. या चौकाराने मात्र खलबली निर्माण केली आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं काय अप्रतिम संगीत आहे. यावेळेस मात्र टायमिंग पहा. जितका टायमिंग सटीक होता फलंदाजाचा तितकाच टायमिंग सटीक होता आमचा SK साऊंड अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर उदयजी पवार यांचा. चौकार आलाय. चौकाराने मात्र खलबली निर्माण केली आहे. परंतु गोलंदाज अजित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोगल्यावरती. येणारे चेंडू 4, गरज मात्र असेल ती 6 धावांची. ऍडव्हान्टेज आहे 2 धावांचा. इथून एक निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी गोलंदाज अजित पाटील LIGN कडनं. पुन्हा एकदा ऑन द नीज फलंदाज आलाय मिड विकेट रिझर्व मधून. चेंडू ट्रॅव्हल करतोय वेगानं. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडासा डिले. इथे मात्र चेंडू फेकी नक्कीच पाहायला मिळते. 2 धावा एकवटल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धाव संख्या धाव फलकावर 37 रन्स ऑन द बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती आल्यात. विजयासाठी अजूनही येणारे चेंडू 3 आणि गरज मात्र असेल ती 4 धावांची. 3 चेंडू 4 धावा. कंपल्सरी 3 धावांची गरज. सामना जर बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित केलं जाईल. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे आणि इथून मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आलाय. पण अजितचा जर आपण विचार केला तर वेगवान गोलंदाज आहे आणि इथे मात्र थोडासा वेग जो आहे तो नियंत्रित पाहायला मिळतोय. आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. आपली जी नॅचरल गोलंदाजी आहे ती गोलंदाजी या मैदानावर दाखवायला लागेल. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट. क्षेत्ररक्षक तैनात. झेल पूर्ण केला जातोय. सामन्याला कलाटणी पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. इथून मात्र सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद. मात्र चिंता वाढल्यात यावेळेस मैदानावरती माऊली संघाच्या. थोडीशी निराशा जरूर पाहायला मिळते परंतु हरकत नाहीये मित्रांनो. अजूनही येणारे
2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. अजित मध्ये ती क्षमता आहे, एक वेगवान गोलंदाज आहे, वेगानं चेंडू फेकणे ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. आणि इथून मात्र सामना कशा पद्धतीने आपल्या संघाच्या बाजूला झुकवला जाणार हा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवरती डावकुरे हाताचा फलंदाज समोर आहे आणि इथे मात्र आव्हान असणाऱ्या डावकुरे हाताच्या फलंदाजाचं स्लॉटमध्ये गोलंदाजी केली जाणार. डिफेन्सिव्ह लाईन या ठिकाणी पाहायला मिळणार की ॲग्रेशन गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळणार. येणारे चेंडू 2, निर्णायक विजयासाठी 4 तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. सामना मित्रांनो रंगतदार स्थितीमध्ये आलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येणार. सिंगल सेव्हिंग पोझिशन या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑफ साइडला 4, ऑन साइडला 5 या व्यूहरचनेमधून गोलंदाजी करत असताना गोलंदाज अजित. इथे मात्र बिग हिट. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. बॅक टू बॅक दुसरी सफलता. इथून मात्र परतावं लागेल फलंदाजाला. आणखीन एक यश मिळतंय. गोलंदाज अजित बॅक टू द जो चेंडू हवेमध्ये मध्ये असं म्हटलं जातं की ज्या ज्या वेळेला तुम्ही चेंडू हवेमध्ये खेळणार त्या त्या वेळेला प्रतिस्पर्धी संघाला तुम्हाला बाद करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देणार. या संधीचं सोनं इथे मात्र केलं गेलंय. ते जय भवानी स्पोर्ट्स क्लब संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालंय. परंतु मित्रांनो सामना अजून संपलेला नाहीये. माऊली स्पोर्ट्स क्लब संघाचा जर विचार केला तर धक्कादायक निकाल लावण्यासाठी हा संघ ओळखला जातो. एक चेंडू विजयासाठी, निर्णायक विजयासाठी 4 तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू इथे मात्र हाताळला जातोय. गोलंदाज अजित पाटील LIGN कडनं पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्म ओव्हर द विकेट. एक चेंडू 4 धावा तर बरोबरीसाठी 3 धावांची गरज. आणि इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली विकेट हॅट्रिक साजरी केली जाते आणि हा सामना मात्र जिंकलाय तो जय भवानी स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघानं. चला जय भवानी स्पोर्ट्स क्लब आपण लगेचच संपर्क करायचा आहे. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अंतिम षटक हाताळणारा अजित पाटील ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर जय भवानी संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर अजित पाटील मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय. त्यानंतर आदित्य प्रिया, जय मल्हार आणि त्याचबरोबर तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं अजित या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. 5 चेंडू 10 धावांची गरज होती. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी सोपवली गेली. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज होती आणि 3 विकेट्स प्राप्त करून दिल्या. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. आपल्या स्ट्रेंथ वरती गोलंदाजी केली आहे आणि इथून मात्र जो आपला अनुभव आहे क्रिकेट बद्दलचा तो अनुभव मात्र पूर्णपणे पणाला लावलाय. शेवटच्या क्षणाला जिंकलेला सामना गमावण्याची परिस्थिती मात्र आली ती माऊली संघावरती. कारण एकच की तुम्ही जितक्या वेळा चेंडू हवेमध्ये खेळाल तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला संधी उपलब्ध करून द्याल. इथे मात्र मॅन ऑफ द मॅच अजित पाटील आलेले आहेत. तर अक्षय सस्ते यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करायचा आहे, डीजेशी संपर्क करायचा आहे. अक्षय सस्ते जिथे कुठे असतील त्यांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क करा. त्याचबरोबर सन्माननीय विजय खानावकर साहेब यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते अजित पाटील यांना मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित करायचं आहे. पण या ठिकाणी लकी ड्रॉ देखील होतोय. 3 संघ आहेत. 2 असे सामने मी म्हणेन की